मित्रांनो, आपण आलो आहे आता ठाणेश्वर मंदिराजवळ आणि आपण आता एंटर करूया आतमध्ये. सो त्या अगोदर तुम्हाला बाहेरून मंदिर दाखवतो मी कसं आहे ते बघा. मग तर सध्या काही बाहेरून असा व्ह्यू दिसतो आपल्याला. सो मस्त असं हिरवं हिरवं वातावरण वाटतं आणि असं बाजूला बघितलं तर असं निसर्गरम्य असं वातावरण थोडं आपल्याला मनाला भावूक होतं. तर नमस्कार मित्रांनो, आता मी काही कामानिमित्त गावी आलो होतो आणि माझ्या पहिल्या ब्लॉगमध्ये मला कमेंट पण खूप जणांनी केल्या होत्या की तू मराठीत बोल ब्लॉगमध्ये. तर म्हटलं की इथूनच पहिला ब्लॉग स्टार्ट करू मराठीतच. सो आता मी आहे आमच्या गावच्या ठाणेश्वर मंदिरात आणि माझ्या गावाचं नाव आहे वाघरण आणि ते आहे राजापूरमध्ये आणि राजापूर रत्नागिरीमध्ये आहे हे तुम्हाला माहिती असेल. तर मित्रांनो, मी माझ्या गावातली काही तुम्हाला ठिकाणी दाखवणार आहे जी माझ्या गावची शोभा वाढवतात. तर तुम्ही पण मित्रांनो हा ब्लॉग एंडपर्यंत बघून ब्लॉगची शोभा वाढवा. सो आपण आता गाभाऱ्यात जाऊ आणि गाभाऱ्यात जाऊन आपण महादेवाचं दर्शन घेऊ. तर आपले महादेव इकडे बसलेले आहेत. आता आमचं दर्शन झालं आणि आम्ही आताच म्हणजे बाहेर आलो. सो आम्ही आता गेलो आणि लगेच पाया पडून आलो. लगेच सांगायची गोष्ट म्हणजे ती की इकडे रोज सोमवारी आरती होते. गावकरी सर्व जमावून करतात आरती ती. सो आतमध्ये महादेवची छोटीशी पिंडी आहे आणि आता आपल्याला टाईम थोडासा कमी आहे आणि वाजले 4 वाजले जातात आणि जाऊयात मग नेक्स्ट लोकेशनला पण. सो आपण आता मंदिर क्रॉस केलं आहे. सो माझ्या पाठी मंदिर आहे आणि आता आम्ही चाललो आहे विहिरीजवळ आमच्या. सो आता विहिरीजवळ जाऊन तुम्हाला थोडंसं म्हणजे विहीर आमची आहे कशी काय कसं ते तिकडचं नेचर वातावरण. सो मंदिराचं सर्व शूट झालं आहे आपला आणि तुम्हाला दाखवलेलं पण आहे सर्व मी काय कसं काय केलं ते. म्हणजे आपण जाऊया आणि थोडी विहीर एक्सप्लोअर करूया थोडी. तर आता इकडून जाऊया. सो हा भाव आहे माझा आणि तो आणि मी दोघंजण आलो होतो. सो त्यांनी खूप मदत केली मला व्हिडिओ बनवण्यासाठी. सगळ्यात पहिले आपली ट्रॅक वरती करू आणि चला तर पाण्यातून मग. सो ट्रॅक वरती करून पाण्यातून गावची फिलिंग. सो पुढे काही दिसत नाही आणि चला कोणतरी पायाखाली आलं तरी पण दिसणार नाही. सो पुढे हा झरा पण आहे आणि मस्त असं वातावरण आहे आणि चालायला पण मस्त वाटतं इकडे. सो गावची म्हणजे फिलिंगच वेगळी वाटते ह्याच्यात आणि असं वाटतं की इकडून जायचंच नाही घरी. सो हा बघा झरा हा खूप वरून आलेला आहे आणि मी तुम्हाला दाखवते एंडिंगला. हा इथं एंड होतो. सो हा झरा खूप वरून आलेला आहे इकडून आणि हा बघा. सो सर्व आता इकडे तो माझ्या पाठी हा बघा झरा आहे आणि इकडे म्हणजे मी का आलो आहे कारण माझं इकडे यायचं म्हणजे खास अशी गोष्ट नव्हती पण मी बोललो इकडूनच घेऊन येतो तुम्हाला कारण का इकडून सर्व ग्रीनरी होती. आता येताना बघितली तुम्ही आणि पाठी आपल्या मस्त पाणी वाहते. सो कोकणातली हीच क्वालिटी तुम्हाला दाखवण्यासाठी मी इकडे आणले कारण का हे कसं म्हणजे पावसाळ्यातच तुम्हाला हे बघायला भेटेल. नाही तर तुम्हाला असं मेमध्ये जर तुम्ही कोकणात गावी याल तर तुम्हाला ते बघायला नाही भेटणार. त्यामुळे मी इकडे तुम्हाला आता खास त्यासाठी आणलं बघायला. चला मग आता पाऊस पण खूप आला आहे. भेटूया विहिरीवरती भेटूया आपण. सो चला. आणि आपण आता आलोय. पाऊस पण थोडा कमी झाला आता आणि मगाशी जी 5 का 10 मिनिटं होती ती खूप बेकार डेंजरस होती आणि म्हणजे खूप पाऊस आला तिकडे आणि आम्ही एका झाडाकडे थांबलो होतो इकडे खाली. थोडा कमी झाला आणि आम्ही आलो इकडे दोघंजण. सो विहीर पण खूप भरली आहे बोलते तो कारण मी बघितली नाही अजून गेलो नाही तिथं. आणि चला मग तुम्हाला विहीर पण दाखवतो मी. सगळ्यात पहिलं आधी ह्या विहिरीवर जाताना थोडं आपल्याला नियमांचं पालन करावं लागतं. सो आता पहिले चप्पल काढायचे आणि वरती एंटर व्हायचं. सो म्हणजे वरती चढायचं सोप्या भाषेत. सो ही बघा विहीर पण खूप भरली आहे आणि म्हणजे एवढी खूप तर भरलेली नसते ती खूप खाली असते भरलेली आणि पावसाचं पिरियड चालू आहे त्यामुळे एवढी वाटतं भरली आहे. नाही तर एवढी कधी भरलेली नसते.
इथे एक खास बात म्हणजे की चप्पल तुम्ही घालून वरती चढू शकत नाही. सो चप्पल तुम्हाला खाली ठेवावेच लागतील. आणि म्हणजे पहिल्यापासून इकडे परंपराच आहे इकडे आपल्याकडे. सो इथं तुम्ही चप्पल घालून वरती चढू शकत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इकडचं नेचर बघा काय झालं आहे आता. ते पाऊस पण पडतोय थोडा थोडा आणि नेचर पण बघा इकडचं. सो तुम्हाला दाखवतो मी नेचर आता. सो आजूबाजूला ही सर्व झाडच आहेत. आणि सो ह्याला कसं बांधकाम केलंय बघा त्यांनी. आणि म्हणजे असं हे वरती बांधले कारण का त्याच्यात घाण काय जाऊ नये म्हणून. कारण का वरून झाडाची पानं पडतात ती त्याच्यातच म्हणजे असे जातात. त्यामुळे हे सर्व केलेलं आहे त्यांनी. सो चांगली गोष्ट आहे ही पण. आणि आजूबाजूला परिसर बघा कसा झाला हिरवा हिरवा. सो परिसराची मजा घेतो आम्ही. आणि ह्या आता परिसराची मजा घेत घेत आम्ही पुढे चाललो आहे. जे की आता पुढचं लोकेशन आहे आपलं. त्या लोकेशनवर जातो आहे. तर चला मंडळी भेटूया त्या लोकेशनवर. आणि थोडं पुढे चालतच होतो पण आम्हाला हा व्ह्यू भेटला मध्येच. का मस्त दिसतोय बघा. सो तर चला आता हा व्ह्यू बघतच पुढे जाऊ. तर मित्रांनो आता आपण चाललो आहे जेटीवर. सो ते जेटी म्हणजे ब्रिजसारखंच असतं ते एक. ते तुम्हाला दाखवतोय आता. सो आम्ही आता दोघेजण चाललो आहे तिथं. तर हे बघा खेकडा बघा छोटासा. हा बघा दिसला का तुम्हाला. हा बघा हा बघा हा बघा पळाला बघा. इथून रस्ता असा गेला आहे आपला. आणि पाणी पण वाटतं खूप म्हणजे असं भरती आली आहे वाटतं पाण्याला पण. सो हे बघा पाणी बघा इथं आहे. आणि आपल्याला इकडून असं जावं लागेल सरळ. पण इकडे थोडं आम्ही लवकर आलो कारण का इकडे जाताना वाटेतच स्मशानभूमी पण आहे इकडे. सो आता त्यामुळे पण आम्ही लवकर आलो. सो आता वाजले 4:20 आणि इकडे आमची स्मशानभूमी आहे इकडे. तर चला मित्रांनो आता आपण जाऊया पुढे. तर पाणी बघा मित्रांनो खाली बघा पाणी बघा किती झाले ते. खूप म्हणजे वाढले आता पाणी. आणि भरती आली आहे वाटतं. म्हणजे पुढून जर व्ह्यू आपण जर बघितला असेल तर पुढून चांगलाच व्ह्यू येणार. आणि कारण का इकडे तिकडे एक म्हणजे आमचे गावातले जे गणपती असतात म्हणजे आपले गणपती आहेत. आपलं विसर्जन पण तिथंच होतं त्या ठिकाणी. ते तुम्हाला दाखवणार आहे आता मी. सो चला तर मग पुढे. कारण का पाण्याचं म्हणजे पाणी पण आता खूप वाढलं आहे. सो आणि इकडे ह्या ठिकाणी स्पॉटला म्हणजे आम्ही दोघंच आहे. सो आणि आलो आहे इकडे आपण. पाणी तुम्ही बघू शकता इकडे. सो जेटी म्हणजे जेटी तर नाही आपला थोडंसं ब्रिजसारखंच पकडा ते. पण आपल्या गावी इकडे त्याला जेटी बोलतात. सो हे बघा समोर आहे. हे बघा जाळं लावलेलं आहे मच्छीसाठी. सो आणि बघा मित्रांनो इथं पाणी बघा किती आहे ते. म्हणजे तुम्ही हे बघा खूप म्हणजे आता इथं खूपच पाणी वाढलं होतं. आणि तर ह्याला मित्रांनो आमच्या इथे जेटी बोलतात. सो पाणी बघा खूप म्हणजे व्ह्यू इकडनं म्हणजे मस्तच येतो. आणि पाऊस पण थोडा चालू आहे. सो मित्रांनो ही जेटी आहे. सो जेटी म्हणजे ब्रिजसारखंच असतं जर तुम्हाला माहीत असेल तर. कारण का तुम्हाला माहीत पण असेल. पण ब्रिजसारखंच असतं ते. छोटंसं असे बनवलेलं असतं ते. नदीच्या किनारी असतं आणि त्याला जेटी बोलतात इकडे आमच्या इकडे. सो मी आता जेटीवर आहे आणि हे माझ्या इथं पाणी दिसतंय पाठी. सो तिथं आमचे गणपती विसर्जन होतात. आणि म्हणजे इथंच ह्या ठिकाणी होतात गणपती विसर्जन. आणि खूप पाणी म्हणजे आता तुम्ही गेलात तर तिथं एक माणूस एक अक्का बुडू शकतो तिथं जाऊन. सो एवढं तिथं पाणी खोल आहे. आणि म्हणजे आत्ता म्हणजे भरले आहे त्यामुळे. पण गणपती विसर्जनाच्या वेळी जर तुम्ही गेलात आणि जर कमी पाणी असलं तर छातीपर्यंत पण होतं. आणि कधी म्हणजे किती पण होतं. जसं म्हणजे फ्लो असेल पाण्याचा तसं होणार. आणि पाऊस जास्त असला तर जास्त पाणी होणार. तुम्ही इकडचा नजारा बघू शकता. सो इकडे म्हणजे आमचं येण्याचं कारण काय की म्हणजे थोडं बोललो तुम्हाला पण दाखवू आम्ही थोडं आमच्या इकडचं पण एक्सप्लोर करून थोडं. आणि बोललो आता पाऊस पण पडला आहे आणि पाणी पण म्हणजे असं पाण्याला पण भरती आली आहे. सो भरतीमध्ये म्हणजे आता जर तुम्ही इथं खाली उतरलात पाण्यात तर
तुम्हाला आता इथं पाणी कमसे कम कमरेपर्यंत तरी लागेल. आणि इथं जर खाली जर तुम्ही गेला तिथं तर तुम्हाला म्हणजे तुमच्या वरती जाईल, डोक्याच्या वरती जाईल पाणी. सो इथं आम्ही इकडे म्हणजे आता गणपती जर विसर्जन करायचे असले किंवा जर आम्ही कधी गावात आलो असलो तर आम्ही इकडे येतच होतो, एक्झिट होतच होतं आमचं. आणि इकडे आम्ही संध्याकाळचे पण असेच फिरायला येतो कधी कधी. सो मित्र आपले असतात. आणि आता तर कोण नाही सध्या, मी एकटाच आलो आहे गावी, त्यामुळे नाही तर आपले मित्र सगळे इथंच असतात. तर सर्वात पहिलं सिद्धेशचं धन्यवाद. सो हा सिद्धेश आहे, माझा भावच आहे. आणि ह्यानी सर्वात मोठी कामगिरी केली आहे की जो व्हिडिओ काढत होता तो हाच होता. तर धन्यवाद सिद्धेश. आणि काय बोलणार काय हां, तर तो काय बोलत नाही आणि लाजतो आहे तो, त्यामुळे जाऊ दे, कारण तो कधी कॅमेरासमोर कधी काय बोललेला नाही. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि तुम्ही बोललात म्हणून मी हा मराठी बोललो स्टार्ट करूया, कारण की खूप असे माझे सबस्क्रायबर होते जे की त्यांना मराठी ब्लॉग पाहिजे होता. सो मी मराठी ह्यासाठीच घेऊन आलो. आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर भेटूया नक्कीच दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तर बाय मित्रांनो.